सामान्य विज्ञान. मित्रांनो, सामान्य विज्ञानाचे काही प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर या सामान्य विज्ञानाच्या प्रश्नाची उत्तरे तुम्हीसुद्धा देण्याचा प्रयत्न करा आणि तुमचे उत्तरं किती बरोबर आली आहेत, ते सर्वात शेवटी कमेंटमध्ये लिहून पाठवा. मित्रांनो, सामान्य विज्ञानाचे हे प्रश्न विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, तर त्यांचा तुम्ही सराव करा. पहिला प्रश्न आहे, डोळ्यातील बाहुलीचे कार्य काय आहे? ऑप्शन ए, डोळ्यात येणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करणे. ऑप्शन बी, डोळ्यात प्रवेश करणारा प्रकाश परत करणे. ऑप्शन सी, पारपटलवर प्रतिमा तयार करणे. ऑप्शन डी, वरीलपैकी नाही. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, डोळ्यात येणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण नियंत्रित करणे. प्रश्न दुसरा, दूरदृष्टी असणाऱ्या व्यक्तीने कोणता चष्मा वापरावा? ऑप्शन ए, अंतर्वक्र भिंग. ऑप्शन बी, बहिर्वक्र आरसा. ऑप्शन सी, बहिर्वक्र भिंग. ऑप्शन डी, अंतर्वक्र आरसा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, बहिर्वक्र भिंग. प्रश्न तिसरा, दुर्बिणीचा शोध कुणी लावला? ऑप्शन ए, गॅलिलिओने. ऑप्शन बी, गुटेनबर्ग. ऑप्शन सी, एडिसन. ऑप्शन डी, ग्राहम बेल. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, गॅलिलिओ. प्रश्न चौथा, खालीलपैकी कोणता धातू सर्वाधिक विद्युत सुवाहक आहे? ऑप्शन ए, चांदी. ऑप्शन बी, तांबे. ऑप्शन सी, ॲल्युमिनियम. ऑप्शन डी, लोखंड. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, चांदी. प्रश्न पाचवा, अधातू हे विजेचे खराब वाहक आहेत कारण? ऑप्शन ए, त्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. ऑप्शन बी, त्यांचे अणू हलके असतात. ऑप्शन सी, त्यांचे उत्कलन बिंदू जास्त असतात. ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन ए, त्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. प्रश्न सहावा, तांब्याचा वापर प्रामुख्याने विद्युत वहनसाठी केला जातो कारण? ऑप्शन ए, त्याचा वितळण्याचा बिंदू जास्त आहे. ऑप्शन बी, तांबे स्वस्त आहे. ऑप्शन सी, तांबे खूप टिकाऊ आहे. आणि ऑप्शन डी, तांब्याची विद्युत प्रतिरोधकता कमी आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, तांब्याची विद्युत प्रतिरोधकता कमी आहे. प्रश्न सातवा, प्रत्यावर्ती धारा AC चे दिष्ट धारा DC मध्ये रूपांतर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणाला काय म्हणतात? ऑप्शन ए, इन्व्हर्टर. ऑप्शन बी, ट्रान्सफॉर्मर. ऑप्शन सी, रेक्टिफायर. ऑप्शन डी, ट्रान्समीटर. तर मित्रांनो, या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, रेक्टिफायर. प्रश्न आठवा, इलेक्ट्रिक फिटिंगमध्ये एक वायर भूसंपर्कित केली जाते कारण? ऑप्शन ए, शॉर्ट सर्किट झाल्यास विद्युत प्रवाह जमिनीमध्ये जाईल. ऑप्शन बी, यामुळे विजेचे नुकसान होत नाही. ऑप्शन सी, हे इलेक्ट्रिक सर्किट पूर्ण करते. आणि ऑप्शन डी, यामुळे विजेतील चढ उतार दूर होतात. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, शॉर्ट सर्किट झाल्यास विद्युत प्रवाह जमिनीमध्ये जाईल. प्रश्न नववा, विभवांतरचे एकक काय आहे? ऑप्शन ए, एम्पियर. ऑप्शन बी, व्होल्ट. ऑप्शन सी, कुलोम. ऑप्शन डी, ओहम. तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ऑप्शन बी, व्होल्ट. प्रश्न 10वा, प्रतिरोध रेझिस्टन्सचे एकक काय आहे? ऑप्शन ए, एम्पियर. ऑप्शन बी, व्होल्ट. ऑप्शन सी, कुलोम. ऑप्शन डी, ओहम. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, ओहम. प्रश्न 11वा, घरामध्ये पंखे, बल्ब व इतर उपकरणे कोणत्या जोडणीत जोडले जातात? ऑप्शन ए, एकसर जोडणी. ऑप्शन बी, समांतर जोडणी. ऑप्शन सी, मिश्र जोडणी. ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व. या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी, समांतर जोडणी. प्रश्न 12वा, जर 3 ओहम आणि 6 ओहम रेझिस्टन्स
समांतर जोडे असतील तर एकूण रेझिस्टन्स किती असेल? ऑप्शन ए 9 ओहम, ऑप्शन बी 3 ओहम, ऑप्शन सी 2 ओहम, ऑप्शन डी 18 ओहम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 2 ओहम. प्रश्न 13वा. कोरड्या विद्युत घटामध्ये कोणती ऊर्जा असते? ऑप्शन ए यांत्रिक ऊर्जा, ऑप्शन बी विद्युत ऊर्जा, ऑप्शन सी रासायनिक ऊर्जा, ऑप्शन डी विद्युत चुंबकीय ऊर्जा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी रासायनिक ऊर्जा. तर मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि ह्या व्हिडिओचा आपल्या मित्रालासुद्धा उपयोग व्हावा त्याच्यासाठी शेअर करा. कारण ज्ञान वाटल्याने हे वाढते. तर चला या व्हिडिओला आपल्या मित्रामध्ये शेअर करा. धन्यवाद.